UK मध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे का? इथली जी लोकल मंडळी होती, गोरी मंडळी, ब्रिटिश मंडळी, त्यांना आयुर्वेद माहिती होतं का? कसं आहे माहिती आहे का, पेशंट भारतात आहे किंवा भारताच्या बाहेर कुठेही आहे, त्याला आयुर्वेदाचा अवेअरनेस किती आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण अनेक भारतीय हे भारताच्या बाहेर असून सुद्धा त्यांना आयुर्वेदाचा अवेअरनेस इतका नाही आहे. भारतातले पेशंट्स आणि UKतले पेशंट्स, तुम्हाला असा काही फरक जाणवतो का? साधारणतः कसं असतं, भारतामध्ये मी बघितलंय की ॲलोपॅथीवरचे सगळे उपचार करून थकले की मग पेशंट्स आयुर्वेदाकडे वळतात. तर इथे पण तसंच आहे का? कारण इथे फार असं प्रायव्हसी पॉलिसीज असतात ना, म्हणजे इथे नवरा जरी आला किंवा बायको जरी आली तरी त्याच्याबरोबरची पार्टनर ही त्याची परमिशन असेल तर कन्सल्टेशनला येऊ शकते. आता तुला अजून एक उदाहरण देते. माझी एक पेशंट आहे, ती ब्रेझिलियन आहे. ती माझ्याकडे आली, तिला वारंवार सर्दीचा त्रास होता, ज्याला जीर्ण प्रतिशय असं आयुर्वेदात म्हणतात. तर जेव्हा इथे पेशंट्स येतात तुमच्याकडे आणि तुम्ही नाडी चेक करता त्या पेशंटची आणि त्या नाडी चेक केल्यानंतर तो आजार नक्की काय आहे त्यांना हे समजावून सांगता, मग त्यांना आश्चर्य वाटतं का की अरे हे काय प्रकार आहे? नमस्कार मंडळी, मी पुष्कर, तुमचं सगळ्यांचा धक्कामार पुष्कर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे UKमध्ये आपल्यासोबत आहेत एक आयुर्वेदिक डॉक्टर. तुम्हाला जो प्रश्न पडला ना, अरे UKमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर कसं काय, तो मला पण पडलेला की इथे कसं काय, त्यांना UKमध्ये मान्यता आहे सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रुती कोटकर, ज्या BAMSमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत, MDमध्ये देखील गोल्ड मेडलिस्ट आहे. 17 वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि नाडी परीक्षेत त्या अत्यंत निपुण आहेत. आज त्यांच्यासोबत आपण आयुर्वेदावर आणि त्यांच्या प्रवासाबद्दल भरपूर गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला पॉडकास्ट. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमचं मूळ गाव कुठलं आहे, UKमध्ये कधी आलात, भारतामध्ये तुम्ही काय करायच्या आणि सध्या UKमध्ये तुम्ही काय करताय? माझं मूळ गाव कोकणातलं आहे. म्हणजे मी मूळची आमची कुळदेवी वगैरे दापोळी या साईडची आहे. पण माझे आजोबा कामानिमित्त पेणला स्थायिक झाले आणि म्हणून माझी फुल फॅमिली सध्या पेणला आहे. पण माझे वडील पोलीस कमिशनर म्हणून रिटायर झाले, सो ते कामानिमित्त मुंबईला आले आणि माझं सगळं बालपण, शिक्षण सगळं मुंबईला झालं. बरं. 12वी पर्यंत मी मुंबईला होते आणि 12वी नंतरचं माझं जे BMSचं शिक्षण आहे ते नाशिकला झालं आहे आणि पुन्हा मी MD करायला मुंबईला आले. आणि UKला मी 3 वर्ष झाले इथे आले आणि भारतात आपलं क्लिनिक आहे, आयुर्वेदिक क्लिनिक, प्युअर आयुर्वेद मी प्रॅक्टिस करते भारतामध्ये. आणि जसं तू म्हणालास तसं 17 वर्षापासून आपण प्रॅक्टिस करतो. माझं क्लिनिक मुंबईला आहे. सो भारतात आपण मुंबईला जरी क्लिनिक असलं तरी भारतभर कन्सल्टेशन्स करत होतो. आणि जसं मी UKला आले तसं ह्या क्लिनिकमध्ये भारतीय नाही तर ब्रिटिशर्स, युरोपियन, USAची लोकं, कॅनडा, साऊथ ईस्ट एशिया, आफ्रिका याच्यासोबत भारताचे जे सख्खे शेजारी आहेत तिथलीही लोकं आपल्याकडे अगदी विश्वासाने आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायला येतात आणि त्या निमित्ताने आपण ग्लोबल कन्सल्टेशन्सही करतो. अरे वा. मग UKमध्ये यायचं तुमचं कारण काय होतं? माझे पती डॉक्टर निनाद कोटकर, ते कार्डियक सर्जन आहेत आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जरीज करतात. ते UKमध्ये कन्सल्टंट आहेत. सो भारतामध्ये अगदी माझं सेट रुटीन होतं. एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक बायको, सून, मुलगी, आई या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडत होते आणि छान सेट रुटीन होतं. सलग 8 तास बसून आपली 75-80ची OPD होत होती. त्यामुळे मस्त सगळं सुखात चाललेलं. पण ऐन कोविडमध्ये निनादना UKतनं एक छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ते इथे आले. पण तेव्हा कोविड होता, माझं सेट क्लिनिक होतं, मृण्मयी पण लहान होती. सो अशा वेळेस ते आधी पुढे येतील आणि मग त्यांचा जो निर्णय होईल त्याच्यानुसार मग आम्ही पुढचा डिसिजन घेऊ असं आमचं ठरलं. अर्थात त्या 1.5-2 वर्षांमध्ये आम्ही जाऊन येऊन होतो. त्याच्यानंतर अचानक निनादनी असं मला सांगितलं की मला इथे परमनंट करण्यात आलेलं आहे आणि मला इथे राहायला आवडेल आणि तू आणि मृण्मयी दोघी जणी इथे या
आता अचानक हा निर्णय असा माझ्यावर आल्यामुळे थोडीशी मी विचारात पडले आणि मग विचार केला की आपल्याला प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ हे दोन्हीही बॅलन्स ठेवणं अपेक्षित असतं आयुष्यामध्ये, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी असता असं मला वाटतं. आता त्यांच्यासोबत इकडे येणं हेही पटत होतं, पण भारतात एवढी आपली सेट प्रॅक्टिस आहे आणि कुटुंब आहे आणि पेशंट हेही माझं एक एक्सटेंडेड कुटुंबच आहे. एक सुवर्णमध्य कसा गाठू असा खूप विचार करत होते मी. पण एक असा प्रसंग घडला की एके दिवशी मृण्मयी माझी मुलगी ही झोपली होती आणि बाबाचा टॉवेल घेऊन ती झोपली होती. आणि मी म्हटलं की "काय झालं बाळा, तू बाबाचा टॉवेल घेऊन का झोपली आहेस?" मला म्हणे, "आई मला ना त्याच्यात बाबाचा वास येतो." एक सुवर्णमध्य जो मला हवा होता ना, तो तिच्या त्या प्रसंगातनं मला क्लिक झाला. आणि मी म्हटलं, "निनाद मी यूकेला येईन, पण माझी एक अट आहे, मी आयुर्वेद प्रॅक्टिस करणार. मी माझी फॅकल्टी चेंज करणार नाही. माझ्या नसानसात आयुर्वेद भिनलंय, माझ्यातनं आयुर्वेदला वेगळं करणं शक्य नाही." तो मला म्हणाला की "हे बघ, तू ये, तुझा प्रवास तुला शोधायचाय, पण मी तुझ्यासोबत आहे." सो अशा पद्धतीने मी यूकेत त्याच्यामुळे आले. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मी सुरुवातीला पण तुमची ओळख करून देताना बोललो की यूकेमध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे का? हो, यूकेमध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे. आणि बरं झालं तू हा प्रश्न विचारलास, कारण खूप लोकं जे मला भेटतात, "अरे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता का?" म्हणजे कुतूहलाने हा प्रश्न विचारला जातो. तर हो, आयुर्वेद आपण प्रॅक्टिस करू शकतो. आयुर्वेदाला यूकेमध्ये स्टॅट्युटरी रेग्युलेशन्स नाही आहेत. याचा अर्थ काय? आयुर्वेद हे कॉम्प्लिमेंटरी आणि ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स अंतर्गत येतं. ज्याला व्हॉलंटरी बॉडीज आहेत, व्हॉलंटरी असोसिएशन्स आहेत, ज्यांच्या अंतर्गत गव्हर्नमेंट तुम्हाला रजिस्टर तुम्ही असता बरोबर इकडे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन्स मिळतात, इन्शुरन्सेस सुद्धा दिले जातात. स्टॅट्युटरी रेग्युलेशन असणं म्हणजेच काय, की त्यांची जी मेन स्ट्रीम मेडिसिन आहे यूकेची, दॅट इज ॲलोपॅथी. ओके. की NHSमध्ये ॲलोपॅथीच प्रॅक्टिस केलं जातं. तुला NHSमध्ये एखादी आयुर्वेदिक OPD आहे, सो तुला तिकडे जॉब करता येईल असं नसतं. तुला आयुर्वेद यूकेत प्रॅक्टिस करायचं असेल तर तुला तुझी स्वतःची प्रायव्हेट क्लिनिक ओपन करावं लागतं. तुला प्रॉपर ज्या ब्रिटिश आयुर्वेदिक मेडिकल काउन्सिल आहे, त्याच्या अंतर्गत ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲक्रेडिटेड प्रॅक्टिशनर्स म्हणून असोसिएशन आहेत. आयुर्वेदिक प्रोफेशनल असोसिएशन्स आहेत. एक एज्युकेशनल बॉडी आहे ज्याला आयुर्वेदिक अकॅडमी असं आहे, असोसिएशन आयुर्वेद अकॅडमी. सो ह्यांच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या ज्या भारतातल्या डिग्रीज आहेत, तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधनं पासआउट झाल्या, मग तुम्ही BMS आहात, MD आहात किंवा PhD आहात, त्या डिग्रीज तुम्हाला सबमिट कराव्या लागतात. तुमचा अख्खा जो आत्तापर्यंतचा अनुभव आहे, तुमच्या डिग्रीज आहेत, त्या सगळ्या स्क्रुटिनाइज होतात. तुमची युनिव्हर्सिटी ऑथराईज होती का वगैरे, अवर्स किती तुमचं एज्युकेशन झालंय, हे सगळं बघून जर त्यांना वाटलं की तुम्ही डिझर्विंग आहात आणि तुम्ही एलिजिबल आहात ह्या कंट्रीत प्रॅक्टिस करायला, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन दिलं जातं. तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची गरज नसते. बरं. म्हणजे तुम्हाला इथे आल्यावर लेखी परीक्षा द्यायची आहे आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं. तर आयुर्वेदासाठी यूकेमध्ये हे नाही आहे. प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात. बरोबर. सो आपल्याला ते नियम जाणणं हे खूप गरजेचं असतं. लिमिटेशन्स काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, हे ओळखायला लागतं. एकदा तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं का तुम्हाला इन्शुरन्सेस अप्लाय करावे लागतात. तुम्हाला असोसिएशन मदत करतं त्याच्यासाठी. इन्शुरन्स तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणजे इथे ना प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स असतो. बरोबर. तुम्ही सल्ला दिलात तरी इन्शुरन्स, तुम्ही औषध प्रिस्क्राईब केलं तरी इन्शुरन्स, तुम्ही जर तुमचं एखादं पंचकर्म सेंटरमध्ये तुम्ही जे इक्विपमेंट वापरताय त्याचा इन्शुरन्स. सो प्रोफेशनल इंडेमिनिटी, प्रोडक्ट लायबिलिटी, पब्लिक लायबिलिटी असे तुम्हाला इन्शुरन्सेस घ्यावे लागतात. त्याच्यानंतर इथली जी एक MHRA म्हणून इथली जी रेग्युलेशन बॉडी आहे, त्याच्या अंतर्गत काही शेड्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये कोणती आयुर्वेदिक हर्ब्स किंवा ट्रेडिशनल मेडिसिन्स जी आहेत ती काय बँड आहेत, काय तुम्ही प्रिस्क्राईब करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. सो तुम्हाला ते जाणणं फार गरजेचं असतं. इथले खूप हिडन लॉज आहेत, काही लिगल ॲस्पेक्ट्स आहेत. त्याचा जर तुम्ही नीट खोलवर अभ्यास केलात आणि त्याच्यातनं तुमचं सगळं टिक झालं की ओके माझं हे सगळं रेडी आहे आणि माझ्याकडे तो कॉन्फिडन्सही आहे की मी प्रॅक्टिस करू शकते, तर तुम्ही तुमचं स्वतःचं क्लिनिक ओपन करून अगदी आयुर्वेद प्रॅक्टिस करू शकता. अरे वा. तसा तुमचा प्रवास म्हणजे 3 वर्ष इथे झालीत, पण क्लिनिक सुरू करायच्या आधी पण बरीच मेहनत करावी लागली आहे. खूप. बरेच डॉक्युमेंटेशन करावं लागलं आहे. इथल्या नियमांनुसार तुम्हालाही तयार व्हावं लागलं. मग जेव्हा तुम्ही इथे क्लिनिक सुरू केलं यूकेमध्ये,
तर क्लिनिक सुरू करताना काही अडचणी आल्या का तुम्हाला? क्लिनिक सुरू करताना असं अडचण आली नाही, कारण त्याचा एक वेगळा ट्रॅक असतो. जेव्हा तुम्ही तुमचं क्लिनिक सुरू करता, तेव्हा तुम्ही रेंट करता क्लिनिक ते, का तुम्ही तुमचं स्वतःचं क्लिनिक विकत घेता. तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं क्लिनिक रजिस्टर करावं लागतं. मग त्याचे काही एक वेगळे नियम आहेत, ते तुम्ही फॉलो करावे लागतात. सो क्लिनिक ओपन करणं ही टास्क नाही आहे. हां. तुम्ही तिथे क्लिनिकमध्ये जेव्हा प्रॅक्टिसला बसता, ती खूप महत्त्वाची टास्क आहे. कारण भारतात तुम्ही कितीही वर्ष प्रॅक्टिस केली ना, तरी भारताच्या बाहेरील प्रॅक्टिस आयुर्वेद वेगळं आहे. हं. इथल्या लोकांच्या गरजा वेगळ्या, इथल्या लोकांच्या डॉक्टरांकडनं असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या. बरोबर. सो तुम्हाला कसं प्रेझेंटेबल बनवता त्यांच्यासमोर हे फार इम्पॉर्टंट असतं. आता तू मला विचारशील तर आपली स्वतःची प्रॅक्टिस आहे ना, ही आपण एक स्ट्रक्चर्ड बनवावी लागते. ठीक आहे. सो माझ्या इंडियाच्याच प्रॅक्टिसचा आधार मूळ तेच, फक्त थोडासा त्याच्यात आपण बदल केला. सो मी जेव्हा इथे प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला इंग्लिश ऑफकोर्स येत होतं, कारण तसंही ब्रिटिश म्हणजे इंग्लंड ही इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे. बरोबर. लोकांना असं वाटतं की इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे म्हणजे सोपं झालं असेल तुला, पण तसं नाही आहे. ऑफकोर्स एखाद्या नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीपेक्षा इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये बेटर असतं, कारण तुम्हाला एवढं लँग्वेज बॅरियर येत नाही. पण सर्वात मोठं बॅरियर येतं, जे मे बी तूही अनुभवलं असशील, ॲक्सेंट. आणि जेव्हा तुम्ही पेशंटशी कम्युनिकेट करता, तेव्हा कम्युनिकेशन तो तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला त्याला काय पोचवायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की जरी मला इंग्लिश बोलता येतं, तरी काही असे स्लँग वर्ड्स आहेत इथले जे आपण नाही भारतात वापरत. बरोबर. मी स्वतः इंग्लिश मीडियमला शिकलेली आहे, तरी सुद्धा इथलं ॲक्सेंट कॅच करणं आणि ते वर्ड्स वापरून थोडं पॉलिश करणं हे मला जास्त गरजेचं वाटलं. गंमत काय झाली की मृण्मयीला जेव्हा आम्ही इथे शाळेत टाकलं, पहिला दिवस होता तिचा, आणि घरी आल्यानंतर मी तिला विचारलं, म्हणलं काय गं बाळा, कळलं का तुला टीचर काय बोलली, ते शिकवलं ते वगैरे असं. तर तिने इतकं छान मला आन्सर दिलं, आई कळलं, फक्त मला ना 4 कान उघडावे लागले. म्हणजे ह्याचा अर्थ मला फार असं किनली ऐकावं लागलं की ती काय बोलली. नाहीतर आई टप्पा पण नाही पडला, थोडं वरून गेल्यासारखं वाटलं मला ते. पण जेव्हा मी कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं तेव्हा मला कळलं, आणि विदिन 1 मंथ तिने इथलं ॲक्सेंट पिकअप केलं. बरोबर. सो मला ही गोष्ट वाटली की डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही बसता चेक करायला, आणि तेव्हा सारखं असं पार्डन प्लीज, काय बरं बोललात तुम्ही, असं तुम्ही नाही करू शकत. सो म्हणून तो ॲक्सेंट पॉलिश करणं हे मला इम्पॉर्टंट वाटलं. दुसरा ॲस्पेक्ट इथे असा होता प्रॅक्टिसचा की जे चॅलेंज म्हण किंवा कसं आपण करावं ह्याच्यामध्ये, तर ते म्हणजे औषधांची अवेलेबिलिटी. सो त्याच्यावर मला खूप अभ्यास करावा लागला. खूप म्हणजे कुठले सोर्सेस आहेत, काय डिस्ट्रीब्युटर्स आहेत, इथल्या काही अशा फार्मसीज आहेत का भारतातनं तुम्हाला औषधं मागवावी लागतात. कारण आयुर्वेद इज इंडियन मेडिसिन. इंडियन मेडिसिन म्हणजे ते भारतात ग्रो होतात, ते इथे नाही ग्रो होत. बरोबर. अर्थात लोक पेटन्सी वगैरे आता हल्ली घेत आहे, ते वेगळं ॲस्पेक्ट आहे तो, पण ग्रोथ ही भारतातच होतात. पण मला कौतुक वाटेल या गोष्टीचं की ब्रिटिशर माणसं हे भारतात जाऊन आयुर्वेद शिकून इकडे येऊन स्वतःची फार्मसी ओपन केलेली आहे आयुर्वेदाची. अरे वा, वेगळंच आहे. आणि त्या फार्मसीमधनंही मी औषधं मागवते. त्यांची कॉम्बिनेशन्स जी आहेत ती छान, आणि सगळा डिटेल रिसर्च असतो बरं का. म्हणजे जेव्हा एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं तेव्हा त्याचा रॉ मटेरियल ॲनालिसिस, त्याचं कॉम्बिनेशन करून त्याचा क्वालिटी कंट्रोल वगैरे अगदी छान स्टडी केलेला आहे. सो औषधंही इथे कोणत्या सोर्स थ्रू मिळवायची ही एक गोष्ट टिक झाली. मग तिसरा आता ॲस्पेक्ट होता की जेव्हा तुम्ही चेअरमध्ये बसता, ठीक आहे, जसं मी तुला म्हणाली आपण प्रेझेंटेबल पाहिजे. मी कुठेतरी हे वाचलं होतं, यू आर ऑलवेज ॲड्रेस्ड ॲज यू आर ड्रेस्ड. आणि माझे जे गुरु आहेत ज्यांच्याकडनं मी नाडीविद्या शिकले, डॉक्टर राजेंद्र राणावत, सो ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही वैद्य आहात, तुमच्याकडे बघून पेशंटला रिस्पेक्ट वाटला पाहिजे, असा तुमचा ड्रेसअप हवा. मी भारतामध्ये कधीही जीन्स ट्राउझर्स क्लिनिकला घातले नाहीत. मी साडी नाहीतर आपला पंजाबी सूट. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा असं झालं की इथले कन्सल्टंट काय ड्रेसअप करून क्लिनिकला जातात. बघ, ह्या खूप बारीक सारीक गोष्टी आहेत, पण त्या खूप इम्पॉर्टंट असतात. अगदी. कारण तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करताय. सो मला असं कळलं, ब्लेझर घालतात, ट्राउझर्स वगैरे घालतात, चुकीचं नाही आहे, ते योग्य आहे त्यांच्या परीने. मग मी असा विचार केला की हरकत नाही व घालायला, जैसा देश वैसा भेस असं म्हणतात, सर आपणही करायला हवं तसं थोडं अपडेट स्वतःला. पण नंतर डोक्यात विचार आला, आपण काय प्रॅक्टिस करतो इकडे,
आयुर्वेद. बरोबर. आयुर्वेद काय आहे? इंडियन मेडिसिन. मग जर इंडियन मेडिसिन प्रॅक्टिस करतोय तर इंडियन वेशात का नाही? आणि मी इथल्याही क्लिनिकला UKच्या मी साडी घालून जाते, मी पंजाबी घालते, मी ट्राउझर्स आणि ब्लेझर्स पण घालते, पण माझा साड्यांवर भर थोडा जास्त आहे. आणि तुला मी सांगते, आपल्या ह्या भारतीय वेशातनं खरंच एक वेगळा एक वेगळी छाप पडते. बरोबर. ब्रिटिशर्स आपल्याबद्दल किंवा युरोपियन्स आपल्याबद्दल काय विचार करतील, तुला माहिती आहे, ते खूप पॉझिटिव्ह विचार करतात आणि ते खूप छान ग्रेसफुली ॲक्सेप्ट करतात. पण आजपर्यंत जी कॉम्प्लिमेंट आली आहे मला साडी बघून, ती यू आर लुकिंग ब्युटिफुल अशी नाही आली आहे, यू आर लुकिंग एलिगंट अशी आलेली आहे, की तो नॅचरल एक रिस्पेक्ट निर्माण होतो. विश्वासार्ह वाटतं लोकांना ते. आणि उठल्यानंतर जेव्हा पेशंट फॉलोअपसाठी यायला अपॉइंटमेंट्स बुक करतो आणि निघतो क्लिनिकमधनं, तेव्हा माझी एक पद्धत आहे, मी पेशंटला तो कुठलाही असो तरी मी नमस्ते करून मी बोलते. मग तो कसा तो स्वीकारतो, कुठला आहे तो त्याचा प्रश्न आहे, पण माझी एक पद्धत आहे, ते पेशंटसुद्धा मला येताना नमस्ते असं करून निघतात. सो हा जो एक रिस्पेक्ट आहे, हा आपण कुठेतरी डेव्हलप करायचा असतो, की तुम्ही किती नॉलेजेबल आहात, तुम्ही किती छान प्रॅक्टिस करतात, तरी तुम्ही स्वतःला कसं पोर्ट्रे करता हे खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. मग जेव्हा इथे तुम्ही क्लिनिक सुरू केलं तुमचं, तर इथली जी लोकल मंडळी होती, गोरी मंडळी, ब्रिटिश मंडळी, त्यांना आयुर्वेद माहिती होतं का? कसं आहे माहिती आहे का, दोन्हीही ॲस्पेक्ट होते. एक की अर्ध्या लोकांना आयुर्वेद माहिती होतं, पण तुटक म्हणजे कुठेतरी वाचलेलं किंवा यूट्यूब, इन्स्टावर वगैरे ऐकलेलं आणि त्याचं कुतूहल होतं म्हणून असे 10-10 प्रश्न लिहून आणायचे आणि आजही विचारतात आपण चेकिंग झाल्यानंतर. आणि मला आनंद होतो की त्यांना आयुर्वेद शिकण्याची, जाणण्याची इच्छा आहे, बरोबर. उत्सुकता आहे. उत्सुकता आहे. आणि काही मंडळी अशी होती की ज्यांना आयुर्वेदाचा काहीही गंध नव्हता, पण आपली कोणती तरी एक फॅमिली मेंबर आलाय किंवा एखादा फ्रेंड आलेला आहे आणि त्यांनी कौतुक केलंय, मला बरं वाटतंय म्हणून तू जा, असं करून तो बोलला म्हणून मी आले, आता तुम्ही काय ते मला सगळं समजावून सांगा, असेही मेंबर आपल्याकडे येतात. अरे वा. भारतातले पेशंट्स आणि युकेतले पेशंट्स, तुम्हाला असा काही फरक जाणवतो का? म्हणजे भारतातल्या पेशंट्सला सांगणं सोपं होतं आणि इथे कठीण आहे, किंवा इथल्या पेशंट्सला सांगणं सोपं आहे, भारतात कठीण होतं. काय फरक सांगाल? कसं आहे माहिती आहे का, पेशंट भारतात आहे किंवा भारताच्या बाहेर कुठेही आहे, त्याला आयुर्वेदाचा अवेअरनेस किती आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण अनेक भारतीय हे भारताच्या बाहेर असून सुद्धा त्यांना आयुर्वेदाचा अवेअरनेस इतका नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुझ्याकडे येणारा पेशंट ह्याला हा अवेअर आहे की अवेअर नाही आहे, माझ्यासाठी ते नाही मॅटर करत. मी एक माझं स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिसमध्ये, जसं मी तुला म्हणाली, पहिली 10 मिनिटं जी आहेत त्याला कितीही माहिती आहे किंवा त्याला माहिती नाही तरीसुद्धा मी आधी त्याला आयुर्वेद फिजिओलॉजी समजावते. वात, पित्त, कफ काय आहे, सप्तधातू काय आहेत किंवा त्रिमल काय आहेत, अग्नी कॉन्सेप्ट काय असतं, हे मी त्यांना थोडक्यात, ते त्यांना जमेल, समजेल, उदाहरणं देऊन त्यांना समजावते, की त्यांना एक ब्रीफ आयडिया येते की एक्झॅक्टली आयुर्वेदिक फिजिओलॉजी काय आहे, मॅडम काय पिकअप करणार आहेत, काय आपल्याला सांगणार आहेत, प्रकृती काय असते, विकृती म्हणजे काय होते, रूट कॉज की संप्राप्ती त्या गोष्टींची कशी घडते, हे सगळं त्यांना आपल्याला उदाहरणं देऊन त्यांना पटेल असं सांगावं लागतं. सो म्हणून माझ्या क्लिनिकला जो पेशंट येतो, पहिली 10 मिनिटं आपण त्यांना हे सगळं सांगतो, की जरी त्यांना थोडी कल्पना असली तरी त्यांना वाटतं, ओ हे आम्हाला माहिती नव्हतं, हे बरं झालं तुम्ही सांगितलं, असं असतं का, तर ते असं. सो माझ्यासाठीही ते इझी पडतं, की आपण जो काही डायग्नोसिस करतो, म्हणजे आपण 10 मिनिटं त्यांना समजावतो, मग त्याच्यानंतर आपण नाडी परीक्षण करतो, मग नाडी परीक्षणातनं आपण एक प्रॉपर डायग्नोसिसला पोचतो. मग तो व्याधी किंवा ती संप्राप्ती त्यांच्या शरीरात कशी घडली असेल हे मी त्यांना समजावून सांगते उदाहरणातनं. मग त्याच्यानंतर आपण चिकित्सेकडे वळतो. मग त्याच्यात त्यांचे काही डाऊट्स आहेत का, त्यांना सिम्पटम्स जे जाणवत आहेत ते कसे लिंक्ड आहेत एका रूट कॉजशी, हे आपण त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं की माय गॉड, म्हणजे तुम्ही हे कसं काय सांगितलं, असं वाटतंय की यू केप्ट मी इन फ्रंट ऑफ मी. म्हणजे असेही मला कमेंट्स युरोपियन, ब्रिटिशर्स किंवा जे भारतीय आहेत आणि नाही पण आहेत भारतीय, तर सगळ्यांकडनं येतात आणि ही कमाल नाडी परीक्षणाची आहे. मग जेव्हा आपण चिकित्सेकडे वळतो, मग तेव्हा कोणती हर्ब्स आपण त्यांना देतो आहे, काय कॉम्बिनेशनने औषधी देतो, हेही मी त्यांना सांगते, त्याचे डिटेल्स देते. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पेशंटना सजेशन्स देऊ शकता. बरोबर. पेशंटवर असतं की, म्हणजे इथे तरी या देशात, की पेशंट ठरवतो की मला हे औषध घ्यायचंय की नाही. मग आयुर्वेदिकच नाही, ॲलोपॅथीमध्ये हे असतं. एखाद्या ॲलोपॅथी डॉक्टरने त्यांना आयबुप्रोफेन जरी दिली
तरी ती घ्यायची की नाही हे पेशंट ठरवतो. सो माझ्याकडनं मी मग हा कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून विचार केला की आपण क्लिअर राहायचं. आपण त्यांना स्पष्ट सगळं सांगायचं की हे हर्ब आहे, ह्याचं हे काम आहे आत्ता तुझ्या शरीरामध्ये, म्हणून हे तुला दिलेलं आहे. मे बी एका महिन्याने नाडी बघून आपल्याला वाटलं तर आपण चेंजही करू शकतो कॉम्बिनेशन. मग त्याच्यानंतर त्यांचं डाएट ते समजून घ्यायचं, त्यांचं काय डाएट आहे, त्यांची काय लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यात जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते हळूहळू इंट्रोड्यूस करायचे. आणि मग त्यांना काही योग सांगायचं आहे किंवा मुद्रा सांगायच्या आहेत किंवा काही प्राणायामाचे प्रकार सांगायचे आहेत, मग ते त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. सो अशा पद्धतीने युकेत जेव्हा तुम्ही ती प्रॅक्टिस करता तेव्हा पहिला पेशंट जो फर्स्ट कन्सल्टेशनला येतो तो जवळजवळ 1 तास चालतो. बरं. भारतामध्ये एका तासात मी 4 ते 5 पेशंट चेक करते. कारण तिथे लोकांना थोडी कल्पना आहे, तिथली डाएट सिस्टीम सेम आहे. बरोबर. मग तू कुठल्याही स्टेटचा असलास तरी सुद्धा मसाले बिसाले जे वापरले जातात ते इथून तिथून सारखेच असतात. थोडाफार फरक. डाळीला फोडणी बदलते पण डाळ ही तुरीचीच असते. बरोबर. सो त्याच्यामुळे हा एक थोडासा डिफरन्स आहे. आणि इथे वेगवेगळ्या देशातले लोक आहेत, सो त्यांचं डाएट वेगळं, त्यांचे मसाले वेगळे. सो कधी कधी मला असं वाटतं माहिती आहे का की एका खुर्चीत बसून ना मी एक छोटीशी वर्ल्ड टूर करून येते. कारण आणि मजा येते हे जाणून घ्यायला सगळं. सो अशा पद्धतीने फॉलोअप कन्सल्टेशन्स तर 30 मिनिटं. सो पेशंटला तुम्हाला वेळ दिला ना की पेशंट खुश असतात की त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात, त्यांना खूप क्लॅरिटी येते. बरोबर. आणि मग जे तुम्ही त्यांना ॲडवाईस करताना ते माइंडफुली फॉलो करतात. बरं. साधारणतः कसं असतं भारतामध्ये मी बघितलंय की ॲलोपॅथीवरचे सगळे उपचार करून थकले की मग पेशंट्स आयुर्वेदाकडे वळतात. तर इथे पण तसंच आहे का? थोडंफार तसं आहे. कारण कसं आहे की इथली NHS सिस्टीम जी आहे ही GPकडे जाणं, मग GP थ्रू रेफरल्स येणं. सो ह्या गोष्टी इथेही होतात की अनेकदा पेशंट एक औषध बरेच काळ घेत असतो. असं नाही की त्याला त्याच्याने बरं वाटत नाही, पण ज्या सिम्पटमसाठी ते तो घेतो ना ते सिम्पटम रिकर होत असतात. आणि म्हणून मग पेशंट आयुर्वेदाकडे वळतात की आम्ही हे घेतोय, ह्याच्याने बरं वाटतंय, पण कुठेतरी हे तुटलं पाहिजे. मेडिसिन डिपेंडेबिलिटी जी आहे ही तुटली पाहिजे कुठेतरी. आणि का बरं असं होतंय की म्हणजे कुठेतरी मला बरं नाही वाटत आहे, म्हणजे हे रिकरन्स होतोय. सो त्या थॉटनी सुद्धा लोक येतात. पण हल्ली मी तुला सांगेन ना अवेअरनेस आयुर्वेदाचा फार वाढलाय लोकांकडे. सो लोक डायरेक्टलीही आपल्याकडे येतात की मला हा त्रास होतो आहे आणि तुम्ही जरा बघून सांगाल का की काय नेमकं होतंय, का बरं असं होतंय. आता ह्याच्यात एक गंमत तुला सांगायची, तर त्या दिवशी मला फोन आला. तो शेफिल्डचा पेशंट होता आणि त्याचा मित्र हा माझ्याकडे येतो. तर हा सकाळी पेशंट उठला आणि त्याला अचानक असा खांदा धरला. बरं. आणि त्याला असं हात हलवता येत होता पण अजिबात मुवमेंट्स कम्फर्टेबल नव्हत्या. आणि तेव्हा त्यांनी मला डायरेक्ट फोन केला की म्हणे मॅडम मला असा असा त्रास होतो आहे, मी नवीन आहे, म्हणजे आपण कधी भेटलो नाही आहे, तर मला तुमच्याकडे यायचं आहे. तर ऑफकोर्स मी त्याला सांगितलं, म्हणलं तू शेफिल्डला राहतोस, तुला इतकाच जर असं वाटतंय की खूपच अवघडल्यासारखं आहे तर तू तुझ्या GPचाही ओपिनियन घे, मग ये कसं आहे. कारण हे बघ पेशंट बरा होणं गरजेचं असतं. बरोबर. सो तो म्हणाला की नाही मला अपॉइंटमेंट मिळत नाही आहे GPची आणि तुम्ही बघून घ्या ना मॅडम, मी सांगतो, हरकत नाही. म्हटलं चालेल ये. नशीबवाने त्या दिवशी माझी एक अपॉइंटमेंट रिशेड्यूल होती. सो होती जागा माझ्या लिस्टमध्ये, स्लॉट होता, मी त्याला फिट केलं. तो आला ना पुष्कर, तेव्हा तो असा होता. म्हणजे आपण तो पुष्पा पिक्चर होता बघ त्याच्यात तो अक्षरशः तशी कंडिशन होती त्याची की एक खांदा असा वरती खाली. आणि त्याला आपण जेव्हा नाडी बघितली, त्याला चेक केलं, तेव्हा कुठेही त्याला डिस्लोकेशन वगैरे असं नव्हतं, परंतु त्याला इतका सिव्हिअर सर्वायकल स्पाझम होता. आणि तो पेशंट वेअरहाऊसमध्ये काम करणारा होता. सो हेवी उचलणं, ढकलणं वगैरे असं. आपण त्याला चेक केलं. अर्थात मी औषधंही डिस्पेन्स करते क्लिनिकमधनं, सो आपल्याकडे तेलं वगैरे असतात. सो प्रकृती बघून तिथे जी काही विकृती झालेली आहे त्याच्यानुसार ऑइल ॲप्लिकेशन्स करायची, हॉट फोमेंटेशन त्याला मी घरी सांगितलं इलेक्ट्रिक हिटिंग पॅडनी करायला, आणि औषधं दिली आपली पोटात. आणि त्याला म्हणलं मला दर 3-3 दिवसांनी तू अपडेट देत राहा, आणि ह्या दरम्यान तुला कधीही काही त्रास झाला तर मला तू मेसेज कर, फोन कर, काही हरकत नाही आहे, आणि मला सांग, आणि 15 दिवसांनी मला जमलं तर भेटायला ये, आलास तर उत्तम होईल. तो म्हणाला नाही नाही मी येणारच म्हणून. असं मला छान वाटलं तुम्ही नाडी बघून एवढं सगळं सांगितलं वगैरे. 3 दिवसांनी त्याचा मला फोन आला, मॅडम माझा खांदा नॉर्मल झाला. आणि आम्ही फोटो काढलेत त्याचे, बिफोर आणि आफ्टर असे. मग त्यांनीच स्वतःनी काढले आणि मला पाठवले. म्हणे मॅडम खरोखर मला माझे मित्र पुष्पा चिडवत होते म्हणे, आणि आज माझं एकदम नॉर्मल झालंय आणि छान वाटतंय, पेन नाही आहे मला.
आणि मी 15 दिवस औषध कंटिन्यू करून तुमच्याकडे येईन. सो असे जेव्हा प्रसंग तुम्हाला ऐकायला मिळतात ना, तेव्हा लोकांचा एक समज असतो, की आयुर्वेद म्हणजे असा डिले ट्रीटमेंट किंवा लेट इफेक्ट्स तुम्हाला बरोबर. येतात. असं नसतं. इट डिपेंड्स अपॉन तुमचा आजार किती क्रोनिक आहे. तुमचा आजार जर खूप क्रोनिक असेल तर आणि अगदी तुम्ही जसं तू म्हणालास, की सगळे औषध उपचार झाल्यानंतर जेव्हा येता, तेव्हा आम्हालाही तो तुम्हाला ट्रीट करणं ह्याच्यासाठी थोडा तुम्ही वेळ दिला हवे. बरोबर आहे. पण अशा काही सिम्पटम्स असतात, त्याच्यासाठी तुम्ही जर नाडी परीक्षण देऊन अचूक डायग्नोसिस केलं आणि औषध दिलं, तर आयुर्वेद लेट नाही आहे. आयुर्वेदही तुम्हाला इन्स्टंट इफेक्ट्स देतो. हां. सो असे काही प्रसंग आपल्यासमोर असतात ना, तेव्हा आता हा अवेअरनेस वाढत चाललेला आहे हे जाणवतं आपल्याला बरोबर. आणि लोकं डायरेक्टलीही आपल्याकडे येतात. मग भारत असो किंवा इथे असो. आता यूकेचा आपण साधारणतः विचार केला तर यूकेमध्ये कधी पण पाऊस, कधी पण थंडी, भरपूर हवा सुरू असते. आता माझ्या मागे पण प्रेक्षकांना दिसत असेल एकदम ऊन होतं, ऊन कमी झालं, असं इथे कायम घडत असतं. आणि इथल्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण वेगळ्या आहे. मग जेव्हा तुम्हाला पेशंट्सला आयुर्वेदानुसार पथ्यपाणी सांगावं लागतं तेव्हा काही अडचणी येतात का? अडचणी अशा येत नाहीत, कारण काय माहिती आहे का, तुम्ही त्या व्यक्तीला आधी ओळखायला लागतं, त्याची प्रकृती ओळखायला लागते, तो काय जेवतो आहे, त्याचं डाएट काय आहे. कारण तुला मी सांगते, यूकेतल्या लोकांची लाईफस्टाईल एवढी खराब नाही आहे, जेवढं त्यांचं डाएट खराब आहे. म्हणजे तुला सांगते, आयुर्वेदात काय म्हटलंय, सकाळी उठून म्हणजे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठावं. आपण तरी उठतो का? त्याच्यानंतर उठून थोडा व्यायाम वगैरे करावा. त्याच्यानंतर तुम्ही हलका नाश्ता करून मग लंच वेळेत संध्याकाळी डिनर जो आहे तो सूर्यास्ताच्या अगोदर करायचा असतो आणि मग रात्री झोपताना काहीतरी वाचन वगैरे करायचं किंवा असं काहीतरी गोष्टी की ज्याच्याने तुमचा ब्रेन स्टेबल असेल. आपण मोबाईल वगैरे बघतो, सो डोकं ॲक्टिवेट राहतं, रात्री झोप शांत येत नाही. पण इथल्या लोकांचं ते नाही आहे. इकडे तू पहाटे 4-4:30ला बघ बरं, जॉगिंग करताना तुला लोकं दिसत असतील. मग ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे का बर्फ आहे, त्यांना काही फरक पडत नाही. जॉगिंग करतात, जिममध्ये जातात, स्विमिंग करतात. कधी-कधी आपल्यालाही वाटतं, की म्हणजे काय वय काय ह्यांचं, 70-75 वर्षाची आजी आहे आणि 4:30 वाजता झेपेल एवढ्या स्पीडवर जॉगिंग करतेय. जास्त वयाचे पण बघतो आपण. एक्झॅक्टली. नाश्ता त्यांचा सकाळी वेळेत असतो. लंच त्यांचा 11-11:30च्या सुमारास असतो. डिनर सगळेजण 5:30-6च्या आधी करतात आणि रात्री झोपताना टी म्हणून इथले एक कन्सेप्ट आहे. म्हटलं टी काय बरं पितात हे? बघितलं तर काही नाही, तर तो काढा असतो. कॅमोमाइन टी, जिंजर गार्लिक टी, लेमन मिंट टी, असे काहीतरी टी पीत पुस्तक छान वाचत दिवे मंद करून 9-9:30ला त्यांची गुड नाईट झालेली असते. हो, मी पण हे बघितलंय. सो उलट आपणच रात्री 11 वाजेपर्यंत जागे असतो, पण ते मात्र लवकर झोपतात. त्याच्यामुळे इथे शक्यतो 8 नंतर नॉईज पोल्युशन वगैरेही करू नये वगैरे असं खूप असतं. सो मला हे एकंदरीत लक्षात आलं, की ह्या लोकांची लाईफस्टाईल आहे ना, ही काही खूप खराब नाही आहे. फक्त त्या टायमाला ते जे खातात, हे थोडंसं आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे, की इथे जनरली फ्रोझन फूड्स, रेडी टू ईट फूड्स असं सगळं असतं, की फ्रेश फूड हे नसतं कॉन्सेप्ट. मैद्याचा वापर फार जास्त केला जातो, बटाटी फार जास्त वापरली जातात. सो जर तुम्हाला ते वापरायचं असेल, तर त्याच्यामध्ये अशी काही हर्ब्स आहेत का, जी तुम्ही ॲड करून त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तो तुम्ही कमी करू शकता. सो डाएट जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटचं सेट करताना, तेव्हा तुम्हाला हा विचार करावा लागतो. तुम्ही एकदम त्याला सांगितलं, हे बंद कर, ते बंद कर, ते बंद कर, तो म्हणेल सॉरी मॅडम, हे सगळं काही झेपणार नाही आणि झेपलं तरी ते काही वेळासाठी असतं आणि मग नंतर तो परत बॅक टू नॉर्मल येतो. तर हे योग्य नाही. बरोबर. म्हणून स्टेप बाय स्टेप मी त्यांचं डाएट आधी समजून घेतलं आणि मग आपल्या गोष्टी त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. आता तुला एक मी गंमत सांगते. माझे जितके युरोपियन, ब्रिटिशर्स किंवा जे पेशंट्स आहेत, मग एशियन्स सोडून बरं का, कारण एशियन्सकडे तर मसाल्याचा डब्बा असतोच. हे जे नॉन एशियन लोक आहेत, ह्यांच्या सगळ्यांच्या किचनमध्ये आपण आयुर्वेद पोचवलेला आहे. त्यांच्या सगळ्यांकडे असा छान मसाल्याचा डब्बा असतो. अरे वा. त्याच्यामध्ये जिरं, राई, हिंग, धणे पावडर, जिरे पावडर, बडीशोप हे सगळं असं, वेलची, जायफळ ह्या सगळ्या गोष्टी असतात. सुंठही आम्ही आणून ठेवलेली असते बॅकअपला. आणि त्यांना मी नेहमी सांगते, की तुम्हाला काही त्रास झाला, तुम्ही मला फोन करा. तुमची किचन ही तुमची फार्मसी आहे. त्याच्यात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्या क्षणी तुम्हाला जो त्रास होतोय, त्याच्यामध्ये काही परम्युटेशन, कॉम्बिनेशन करून तुम्ही हे घेतलं, योग्य अनुपान आपण त्यांना दिलं, की कशासोबत तुम्ही ते औषध घेत आहात,
तर पेशंटना बरं वाटतं. आणि मी जेव्हा इथे प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा माझं एक इंडियातलं फॉर्मॅट होतं जो मी थोडा कंटिन्यू केला आणि तो ऑफकोर्स येतो माझ्यातनं बाहेर, असं काय मी तो आणत नाही मुद्दाम. तुम्हाला काही त्रास झाला ना तर मला मेसेज करा, फोन करा. कारण कुठलाही पेशंट तुमच्याशी गप्पा मारायला फोन नाही करत. त्याला बरोबर. काहीतरी जेन्युइनली त्रास होत असतो, त्याला त्या क्षणी मदत हवी असते आणि तुम्ही डॉक्टर आहात. ऑफकोर्स आपल्यालाही काही पर्सनल लाईफ असते, सगळं मान्य आहे. पण कुठेतरी तुम्ही ती जबाबदारी घेतली आहे ना, तर ती तुम्ही पूर्ण करायला हवी असं मला वाटतं. सो जेव्हा मी पेशंटला हे म्हणाले की यू कॅन कॉल मी ऑर मेसेज मी इफ यू रिअली फील देर इज एनी हेल्थ रिलेटेड इश्यूज ऑर एनी डाऊट्स, इफ यू आर फ्री टू कॉल मी ऑर मेसेज मी. त्यांनी मला 2दा-3दा विचारलं, आर यू शुअर? मी म्हटलं ऑफकोर्स. तो परत म्हणतो, आर यू शुअर आय कॅन मेसेज यू इफ देर इज रिअली सम इश्यूज? म्हटलं ऑफकोर्स, एनिथिंग. मी घरी आले, मलाच विचारत पडले, म्हणलं असं का बरं विचारलं असेल ह्यानी मला 2दा-3दा आर यू शुअर म्हणून. मी निनादना विचारलं, म्हटलं अहो मी तर बरोबरच बोलले, पण काही म्हणजे असं का बरं त्यांनी मला विचारलं असेल? तर निनाद मला म्हणतात, अगं तू त्यांच्यासाठी अवेलेबल आहेस. हा खूप मोठा आधार आहे त्यांच्यासाठी, की त्यांना जेव्हा अडचण असते तेव्हा अशी एक हक्काची व्यक्ती आहे जी मला ओळखते, जी माझी प्रकृती ओळखते आणि जी मला मदत करू शकते आणि तिने मला ते फ्रीडम दिलंय. ह्याच्याहून आनंदाची गोष्ट काय असेल? बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये मानसिक बळ ह्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा मानसिक पेशंट स्ट्रॉंग असतो तेव्हा त्याचा आजारही हळूहळू करत बरा होत जातो. पण कुठेतरी हा विचारही माझ्या डोक्यात असतो की पेशंटला सायकोलॉजिकली खरंच तो आधार वाटायला पाहिजे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ज्याला जे ॲडवाइसेस देतात ते तो माइंडफुली फॉलो करतो. त्याला कळतं की हा प्रॉब्लेम आहे, हे सगळं चांगलं आहे, एवढंच ट्रीट करायचं आहे आणि शी इज ट्रीटिंग दिस अँड आय एम फिलिंग बेटर. सो त्याच्यामुळे पेशंट लवकर बरे होतात, आनंदी होतात आणि फक्त सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट नाही तर होलिस्टिक अप्रोच जो आयुर्वेदचा आहे तोही फुलफिल होतो आणि त्याचं ॲप्रिसिएशन इथे लोक जास्त करतात. बरोबर. साधारणतः इथे अशी पद्धत नाही आहे ना की पर्सनल नंबर देऊन तुम्ही कधी पण आम्हाला मेसेज करा. साहजिक आहे, लोकांना आधार वाटतो या सगळ्या गोष्टींचा. मग तुम्ही जेव्हा पेशंट्सला सांगता की हा काढा घ्या किंवा चूर्ण घ्या, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते की अरे चूर्ण काय प्रकार आहे, काय एखादा किस्सा आहे का? कसं आहे माहिती आहे का आता, की आयुर्वेद म्हणजे फक्त काढे किंवा चूर्ण नसतं. औषधी हे देण्याच्या वेगवेगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना वेगवेगळे टाईप्स आहेत. कधी-कधी तुम्ही रस देता, स्वरस देता, कधी तुम्ही चूर्ण देता, कधी तुम्ही त्याच्या वट्यागुट्या बनवता, कधी काढे देता किंवा कधी-कधी हिम आणि फांट अशी एक कल्पना आहे, की जसं फॉर एक्झाम्पल फांट म्हणजेच काय तर पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये औषध टाकून मग गॅस बंद करून झाकण ठेवायचं, की ते वनस्पतीचे जे मेन कॉम्पोजिशन्स आहेत ते लॅच होतं त्या पाण्यामध्ये आणि मग ते गाळून अर्क उतरतो, ते गाळून तुम्ही पिऊ शकता. चहा ही इंग्लिश लोकांनीच इंट्रोड्यूस कुठेतरी केला, पण त्यांची चहाची पद्धत आपल्याला हल्ली पानसट वाटते. आपला चहा म्हणजे कसा छान असा आलं बिलं टाकून उकळून बिकळून दूध पण टाकून त्याला एक उकळ येऊन मग गाळून प्यायचा. खरं चहा एक फांट कल्पना आहे. पाणी गरम करून त्याच्यात चहापत्ती टाकून झाकून ठेवायचा आणि मग तो अर्क आला की तो गाळायचं, त्याच्यात वरून दूध टाकायचं कपमध्ये आणि साखर वगैरे टाकून मग तो प्यायचा. सो ही जी फांट कल्पना आहे ना, ही सुद्धा आयुर्वेदाची औषध देण्याची एक कल्पना आहे. प्रत्येक औषध जेव्हा तुम्ही पेशंटला देता तेव्हा त्याचं स्वतःचा एक गुणधर्म असतो. त्याच्यात काही व्होलाटाईल ऑइल आहे, ते उडणार असतील तर तुम्ही त्याचे काढे नाही करू शकत. तर ती औषधं तुम्हाला आयदर चूर्ण फॉर्ममध्ये किंवा ती औषधं तुम्हाला आयदर या हिम फांट फॉर्ममध्ये, सो अशी औषधं दिलेली आहेत की कशा पद्धतीने तुम्ही ती द्यायची. जनरली हल्ली युकेमध्ये ना चूर्ण हे जरी तुम्ही दिलत ना तरी आम्हाला बरं वाटतंय म्हणून पेशंट घेतात. सुरुवातीला 2-3 दिवस इट इज नॉट पॅलेटेबल, थोडं कडू लागलं वगैरे असं. मग मी एक त्यांना डायलॉग मारते, सत्य हे नेहमी कटूच असतं. ज्याच्याने तुम्हाला बरं वाटतंय ते काय हरकत आहे घ्यायला. बरोबर आहे. पण त्याच्यासोबत अनुपान हे एक कॉन्सेप्ट आयुर्वेदात आहे की तुम्ही गरम पाण्यासोबत, कोमट पाण्यासोबत, मधासोबत, तुपासोबत असं तुम्ही ते कॉम्बिनेशन करून देऊ शकतात औषध. सो ते इझिली पॅलेटेबल होतं. बहुतांश ज्या युकेच्या फार्मसीज आहेत, जसं मी तुला मगाशी म्हणाले, जे आयुर्वेदिक औषधं बनवतात, प्रोप्रायटरी मेडिसिन म्हणून विकतात, सो त्या जनरली ना प्लांट बेस्ड कॅप्सूल्स हल्ली तयार करतात. कारण इथे ना
व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यापेक्षा व्हिगन ही सुद्धा कॉन्सेप्ट भरपूर आहे. मग ते लोकं जे कॅप्सूल्स बनवण्यासाठी जे मटेरियल असतं ते कुठेतरी प्लांट बेस्ड वापरलं का मग ते सगळ्यांसाठीच बेटर असतं. त्याचं ॲब्सॉर्प्शन आणि डिसइंटिग्रेशन चांगलं होतं शरीरामध्ये. आणि मग जे चूर्ण आहे ते कुठेतरी कडू-बिडू लागतं. मग ते कॅप्सूलमध्ये टाकलं का त्याच्यात बाइंडर्सही तुम्हाला वापरावे लागत नाहीत गोळ्या बनवायला आणि ती कॅप्सूल इझिली डायजेस्टही होते. सो हल्ली हे कॉन्सेप्ट फार फॉर्ममध्ये आलंय. बरं. आणि त्या व्यतिरिक्त काढे आणि टी जसं मी तुला मगाशी म्हणाले. सो त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक आयुर्वेदिक औषधं इंट्रोड्यूस करू शकता त्यांना आणि त्या आरामात घेतात सुद्धा कारण त्यांना बरं वाटतं बरोबर. त्याच्याने. मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण म्हणालो की तुम्ही नाडी परीक्षणात निपुण आहात. तर जेव्हा इथे पेशंट्स येतात तुमच्याकडे आणि तुम्ही नाडी चेक करता त्या पेशंटची आणि त्या नाडी चेक केल्यानंतर तो आजार नक्की काय आहे त्यांना हे समजावून सांगता, मग त्यांना आश्चर्य वाटतं का की अरे हे काय प्रकार आहे? नक्कीच. तू नाडी परीक्षणाचा मुद्दा विचारलेस म्हणून मी तुला सांगेन, की माझे जे गुरु आहेत डॉक्टर राजेंद्र कुमार राणावत हे नाडी पंडित आहेत. अतिशय आयुर्वेदातलं एक दिग्गज नाव आहे त्यांचं. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स ह्यांचं आयुष्य घडवलेत त्यांनी. त्याच्यातली मीही एक आहे. कितीही आपण आयुर्वेद शिकलो ना, तरी मला सगळं येतं हे तुम्ही कधीच बोलू शकत नाही. आयुर्वेद तितकं खोल आहे, आयुर्वेद तितकं वाईड आहे, स्प्रेड आहे. एवढ्या गोष्टी आहेत त्या शास्त्रातनं, की तीच संहिता, तेच सूत्र तुम्ही 10दा वाचलं ना, तुम्हाला 10 वेळेस त्याच्यातनं काहीतरी नवीन शिकता येईल. तीच नाडी सरांसोबत बसून जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा आजही त्याच्यातले जे अंशात्मक पिकअप्स आहेत, ते आजही आम्ही शिकतो. जे काही त्यांच्याकडनं शिकली आहे, त्याच्यानुसार कौतुक होतच आहे. कारण आयुर्वेदाची ना एक फार युनिक डायग्नॉस्टिक टेक्निक आहे ही. BMS कॉलेजमधनं जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडता, तेव्हा तुम्ही तिथे नॉलेज शिकता आयुर्वेदाचं. तुम्ही इंट्रोड्यूस होता, तुम्ही आयुर्वेद शिकून बाहेर पडता. पण जे तुम्ही आपल्या गुरूंच्या सोबत सानिध्यात राहून जे आयुर्वेद तुम्ही शिकता ना, ते तुम्ही आयुष्यभर प्रॅक्टिस करता. त्याच्यामुळे मी खरंच या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक जे आयुर्वेदाचे विद्यार्थी आहेत त्यांना मी खरोखर हे सांगीन की नाडी परीक्षण शिका. ही खरंच खूप दुर्मिळ विद्या आहे आणि हा खूप महत्त्वाचा ठेवा आहे आयुर्वेदाचा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत गेलाच पाहिजे. आपल्या गुरूंकडे बसा, शिका. जिथपर्यंत गुरु तुम्हाला बोलत नाहीत की तू जा आणि तुझी प्रॅक्टिस चालू कर, तोपर्यंत सरेंडर होऊन नाडी परीक्षण शिका. कारण नाडी ही तुम्हाला कोणी शिकवू नाही शकत, ते फिलिंगचं असतं. ही 3 बोटं वात, पित्त, कफ ही 3 बोटं तुम्ही पेशंटच्या रिस्टवर ठेवता आणि मग तुम्ही ते अंशात्मक पिकअप्स करता. हे सगळं फिलिंग असतं. एखादा पेशंट तुमच्याकडे सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा आला, त्याच्या शरीरामध्ये नर्व्ह प्रेशर आहे, कॉम्प्रेशन आहे, स्टिनॉसिस आहे, डिस्क पूल आहे, हे सगळं तुम्ही नाडीतनं त्यांना सांगू शकता. त्याला चक्कर येते का येत नाही, त्याला गिडीनेस आहे, त्याला रेडिएटिंग पेन आहे, हाताला टिंगलिंग नमनेस आहे का नाही, हे प्रत्येक पेशंटची नाडी वेगळी सांगते. प्रत्येक प्रकृती वेगळी, प्रत्येक नाडी वेगळी, प्रत्येक आजाराची चावी वेगळी. आता जेव्हा आपण UKत नाडी परीक्षण करतो तेव्हा ह्या लोकांना ती गोष्ट फार नवीन आहे. त्यांना असं एकदम अप्रूप वाटतं आणि आपण जेव्हा नाडी बघून त्यांना त्यांची शारीरिक मानसिक प्रकृती सांगतो की तुमचा स्वभाव हा आहे. तुम्ही मला 2 सिम्पटम सांगितली पण आपण त्यांना 10 सिम्पटम सांगतो की तुम्हाला हेही होत असेल, हेही होत असेल, हेही होत असेल आणि ते कनेक्शन करून सांगतो की हे का बरं होत असेल. बरं, ड्रायनेस आहे शरीराला, तर तो कशामुळे आहे? वातामुळे आहे का पित्तामुळे आहे? आता तुला मी एक एक्झाम्पल देते सिम्पल, की कॉन्स्टिपेशन ही एक साधी कंप्लेंट आहे. ही आयुर्वेदामध्ये वातामुळे सुद्धा होते आणि पित्तामुळे सुद्धा होते. लूज मोशन, डायरिया ही गोष्ट पण पित्तामुळे पेशंटला होऊ शकते. हे लोकांना वाटतं की ते इंडायजेशन आहे. लूज मोशन्स झाल्या म्हणजे इंडायजेशन आहे. आयुर्वेद ह्या गोष्टीला बऱ्याच अँगल्सनी बघतं. मग मला हे पेशंटना सांगावं लागतं की तुमच्या शरीरामध्ये तुमच्या नाडीत पित्त वाढलंय आणि ते कशामुळे वाढलंय ह्याचं कारणं प्रत्येकात वेगवेगळी असतात. पण ते पित्त वाढल्यामुळे तुम्हाला रिकरंट लूज मोशन्स होतात, स्टूल एक्झामिनेशन्स नॉर्मल येतात, पण तरीही जुलाब थांबत नाहीत. मग कसं काय बरं, असं पित्त कसं काय जुलाब करू शकतं? तर पित्तामध्ये द्रवता हा गुण सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. आता तुला मी एक एक्झाम्पल देते, मी पेशंटना पण देते. बटरचा स्लॅब आहे, ठीक आहे, जर तू तो गरम तव्यावर ठेवलास काय होणार आहे? तो वितळेल. तो पित्तामुळे लूज मोशन्सही होऊ शकतात. आता तू तो गॅस बंदच केला नाहीस आणि चालूच ठेवलास, काय होणार?
तूप जळेल, बरोबर. सुकेल, ड्राय होईल, रुक्षता येईल. त्यालाच म्हणतात पित्तामुळे होणारं कॉन्स्टिपेशन. मलाला ड्रायनेस येतो. सो आता हे आपण त्यांना समजावतो का त्यांना ते कॉन्सेप्ट कळतं. पण त्यांच्या शरीरात काय हेतू आहे तो ते पित्त वाढायला हे तुला नाडी मदत करते सांगायला. हां. आता तुला अजून एक उदाहरण देते. माझी एक पेशंट आहे, ती ब्रेझिलियन आहे. ती माझ्याकडे आली. तिला वारंवार सर्दीचा त्रास होता, ज्याला जीर्ण प्रतिशय असं आयुर्वेदात म्हणतात. ती एका दिवसात ती मला स्पष्ट म्हणाली 25-30 टिश्यू कुठेच नाही. कंटिन्यूस नाक वाहतंय, कंटिन्यू शिंका. आपण जेव्हा तिला चेक केलं तेव्हा तिची नाडी बघून मी सांगितली तुझी वायुकफाची प्रकृती आहे आणि प्रत्येक ग्रेडेशन वेगवेगळी असतात दोषांची. जरी प्रकृती सेम असली तरी तो कोणत्या पर्सेंटेजवर तो दोष आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. सो ते आपण तिच्याकडनं तिच्या नाडीतनं पिकअप करून तिची जिव्हा परीक्षण केलं आणि जिव्हे परीक्षणामधनं मी तिला सांगितलं की तुझी टंग पूर्ण ब्लॅक कोटेड आहे. ती म्हणे की हे तर मला लहानपणापासून आहे. म्हटलं बरोबर आहे, पण तुला असं जाणवलंय का की हे कोटिंग वाढत चाललंय, जास्त डार्क होत चाललंय? तर मला म्हणाली की हो बरोबर आहे, हे मात्र तुमचं बरोबर आहे. आणि मग त्या अनुषंगाने तिला स्किनला पिगमेंटेशन येत होतं, हायपर पिगमेंटेशन येत होतं, स्किनचा ग्लो गेला, केस गळायला लागले होते, अंगाला खाज यायला लागली होती, ड्रायनेस यायला लागला होता स्किनमध्ये. मी तिला म्हटलं आपण औषध उपचार चालू करू, फक्त सर्दीवर नाही बरं का, रूट कॉजवर करू आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करू आणि बघू होलिस्टिकली तू कशी इम्प्रूव्ह होते आहेस. तेव्हा तिला असं वाटलं की अरे जिभेचा कलर थोडी एवढा आपला जाणार आहे लगेच, पण बघू मॅडम म्हणतायत तर औषध घेऊया आपण. 1 महिन्यानंतर आपण जेव्हा तिची जीभ पुन्हा तपासली तेव्हा तिची जिभेचा रंग हा इम्प्रूव्ह झाला होता, तिच्या नखांचा रंग इम्प्रूव्ह झाला होता, पिगमेंटेशन तिचं जात चाललेलं. आणि जिकडे ती दिवसाचे 20-25 टिश्यू वापरायची ती मला म्हणाली आठवड्यात मी हार्डली 5 ते 6 वापरले. अरे वा. आणि आता जेव्हा ती आपल्याकडे फॉलोअपला येते आहे दिवसेंदिवस तिचा जिभेचा कलर हा तिचा ओरिजिनल जो काळेपणा होता तो आहे. अपचनामुळे जो जिभेचा कलर होता, आयुर्वेदामध्ये सांगितले की तुमची जिव्हा ही तुमचं पचन इंडिकेट करते. तुमच्या प्रकृती परीक्षणातला जिव्हा परीक्षण हे खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. आणि मी माझ्या केस पेपर्समध्ये ह्या सगळ्या परीक्षणं आहेत ही आपण करतो पेशंटची, नाडी परीक्षणासोबतही. आणि मग तिला ह्या गोष्टीचा विश्वास व्हायला लागला की नाही खरंच आपली बॉडी कशी कनेक्टेड असते. सो सिम्पटम जरी एक असलं तरी कसं ते बॉडीमध्ये विशिएट ते दोष झाल्यामुळे, दूषित झाल्यामुळे अनेक असे असं म्हणतो ना रूट एक असतं आणि त्याची ब्रांचेस असतात आणि मग तुम्ही रूटला ट्रीट केलं की ऑटोमॅटिकली ते ब्रांचेसही इम्प्रूव्ह होतात. सो मग असे पेशंट्स तुम्हाला अजून पेशंट पाठवतात, त्यांचा स्वतःचा विश्वास बसतो आणि जेव्हा तुमचं पेशंट तुम्हाला ॲप्रिशिएट करतं की त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की असं वाटतं कधी कधी ते म्हणतात की असं आम्हाला वाटतं कोणी मला ओळखलंच नाही आणि आम्ही काही न बोलता आमच्या मनातलं कसं काय सांगितलं सगळं, कसं काय तुम्ही हे ओळखलत. म्हणजे हे जेव्हा आपल्याला कमेंट्स येतात ऐकायला तेव्हा मी एकच गोष्ट म्हणते, सद्गुरूंची कृपा. माझ्या गुरूंकडनं डॉक्टर राणावत सरांकडनं मी जे नाडी परीक्षणाची विद्या, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, त्याच्याचमुळे मी तुला सांगते मी सक्सेसफुली इथे प्रॅक्टिस करू शकते. अरे वा. म्हणजे तुम्ही मूळ शोधतात प्रत्येक आजाराचं. अगदी अगदी. आणि हे नाडी परीक्षणाचं वैशिष्ट्य आहे. येस. आणि पूर्वीच्या काळी ज्या वेळेस सिटी स्कॅन, MRI, फ्लेबोटॉमी लॅब्स नव्हत्या तेव्हा आजार कसे ओळखले जायचे? नाडी परीक्षणातनं. अनेक अशी परीक्षणं दिलेली आहेत ज्या परीक्षणामधनं तुम्ही पेशंटला ओळखून त्याचे आजार पण बरं करू शकतात. आणि ही गोष्ट आयुर्वेदामध्ये एवढ्या 1000 सालांपूर्वी दिलेली आहे. ते अनादी आहे, अनंत आहे, सत्य आहे ते. आणि आम्ही ते फॉलो करतो आणि आम्हाला मिळतात रिझल्ट्स त्याचे. अरे वा. ऐकताना इतकं छान वाटतंय मला. तर जेव्हा तुमच्याकडे पेशंट्स येतात त्यातला एखादा पेशंट असा असतोच की त्याला जबरदस्ती कोणीतरी पाठवलेलं असतं, जा तुला बरं वाटेल तू जा, असा एखादा पेशंट येतो. तर असा कोणी होतं का की ज्याचा विश्वासच नव्हता, नंतर भरपूर विश्वास बसला आणि तो फॅन झाला आयुर्वेदाचा? अगदी असे पेशंट असतात. आता एक असेच पेशंट, एक अनुभव इथला UKचाच आता हल्लीचाच अनुभव आहे. माझ्याकडे एक पेशंट आली होती. ती 12 वर्षाची मुलगी होती आणि तिला रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास होता, आहे अर्थात अजूनही. आणि ती जेव्हा 3 का 4 वर्षाची होती तेव्हापासनं तिला तो रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास होता. ती जशी चालायची, पळायची वगैरे तेव्हा तिचे सांधे दुखायचे, तिला ताप यायला लागायचा, सांधे सुजायचे. आणि गंमत म्हणजे काय माहिती आहे, तिचे वडील स्वतः रुमॅटॉलॉजिस्ट, जे NHSमध्ये कन्सल्टंट आहेत. आणि
तिचा त्रास दिवसेंदिवस जशी ती मोठी होत होती तसा तो जास्त क्रोनिक होत गेला आणि औषधांवरनं आज ती मुलगी इंजेक्शन्सवर आली. म्हणजे आठवड्यातनं 1 इंजेक्शन. विचार कर 13 वर्षाची मुलगी आणि 1 इंजेक्शन आठवड्यातनं ते नाही घेतलं तर ती पूर्ण अखडते. ती नॉर्मल मुलांबरोबर शाळेत जाते पण ती खेळू शकत नाही. ती साध्या घसरगुंडीवर चढू उतरू शकत नाही. ती कुठल्याही कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊ शकत नाही. विचार कर त्या बालमनावर काय परिणाम होत असतील या गोष्टींचे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 3 दिवस जरा बरे गेले इंजेक्शन घेतल्यानंतर का परत इंजेक्शनची शरीराला गरज असते आणि म्हणून पुन्हा बॉडी सिम्पटम्स ऑफकोर्स ते येतात. आता ह्याच्यामध्ये तिची जी पेनफुल कंडिशन होती ते बघून जरी ते आई वडील भारतीयच होते पण इथे जन्माला आलेले, त्यांचे आई बाबा इकडे कामानिमित्त आले आणि आता त्यांची मुलगी पण इथेच जन्माला आली. पण कुठेतरी भारताशी मूळ असल्यामुळे आयुर्वेद करून बघा ना. एवढा त्रास मुलीला होतो आहे तर काय हरकत आहे आयुर्वेद एकदा बघायला. म्हणून तिची आई घेऊन आली तिला माझ्याकडे. तिच्या बाबांना तिने सांगितलं की आपण जाऊया ना, बघूया. पण त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणाले मी हिला ट्रीट करतोय, मला माहिती आहे ह्याच्यात काहीच होऊ शकत नाहीये आणि हळूहळू करत असंच क्रोनिक होत जातंय ते. पण तिचे लिव्हर प्रोफाईल्स वगैरे थोड्याशा वरखाली व्हायला लागलेल्या, कारण कुठेतरी औषधं ही एक लहान मूल घेतं तर त्याचा कुठेतरी दुसराही परिणाम शरीरामध्ये होऊ शकतो. सो मग ते मॅनेज करायला ती औषधं. सो असं चालू होतं तर ते आले नाहीत, विश्वास नाही म्हणून. ते म्हणाले मी तुला रोखणार नाही. आईला म्हणाले त्या मुलीच्या, तू जा, मी येणार नाही, पण मी तुला सांगतो फारशा अपेक्षा काय ठेवू नकोस. जेव्हा ती मुलगी आपल्याकडे आली, आपण नाडी बघितली, तिला औषध दिलं, औषध उपचार सांगितले, काही पथ्यापथ्य ती बिचारी फॉलो करेल असं सांगितलं. डे बाय डे, मंथ्स बाय मंथ्स ती बेटर होत गेली. तिचं स्वेलिंग कमी होत गेलं, पेन कमी होत गेलं. जे चालताना असं दिसायचं की ती नॉर्मल नाही चालत आहे, ती काहीतरी वेगळी चालते. एखादी गोष्ट उचलताना तिची बोटं नॉर्मल फंक्शन्स नाही करत आहेत, ती कुठेतरी नॉर्मल फंक्शन्स करायला लागली होती. सो इथे कुठेतरी इंटिग्रेटेड चिकित्सा चालू होती, म्हणजे ॲलोपॅथीसोबत आयुर्वेद. आता जेव्हा तुम्ही अशा वेमध्ये ट्रीट करता तेव्हा तुम्हाला हर्ब इंटरॅक्शन्स, ड्रग हर्ब इंटरॅक्शन्स, ड्रग इंटरॅक्शन्स ह्याचा विचार करून औषध द्यावी लागतात. बरोबर आहे. वेगवेगळ्या वेळांमध्ये तुम्ही ती औषधं घ्या. सकाळी ते घेतलं तर संध्याकाळी माझं घ्या. असं करून तो अंतर ठेवून प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला. हा सगळा विचार करून आपण औषध उपचार चालू केले. त्या मुलीने सुद्धा जे काही दिले ते घेतले व्यवस्थित. आणि 4-5 महिन्यांनंतर तिच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन होती आणि डे बाय डे ती बरी होत होती बरं का. तिला बरं वाटत होतं, ताप येत नव्हता आणि अशी कंडिशन व्हायची तिची की औषधाचा इफेक्ट संपला, ॲलोपॅथी जे घेत होती त्याचा, की ती पुन्हा वाकडी व्हायची, त्रास व्हायचा. पण तिच्या वडिलांनाही ही गोष्ट लक्षात येत होती की आता जरी आपण तिला दर आठवड्याला औषध देतो आहे तरी ती बरी आहे. ती अशी फार तापाने फणफणलेली आहे, सांधे सुजलेले आहेत आणि मग आपल्याला तर द्यावंच लागतं असं नाही आहे. ती नॉर्मल आहे पण तो कोर्स आहे सो आपण तिला देतो आहे. 4 महिन्यानंतर मी सांगत होती तशी तिच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन होती सायकलिंगची आणि ती हळूहळू करत सायकलिंग करायला आता लागली होती घरच्या घरी, कारण तिला गुडघाच दुमडता यायचा नाही. सो सायकलचं पॅडलिंग कसं जमणार आणि हे तिला हळूहळू जमायला लागलं होतं. सो ती खुश होती मुलगी की तिला मुलांसोबत खेळता यायचं, धावता यायचं. अर्थात फार स्पीड नाही पण अगदीच खुर्चीत बसण्यापेक्षा मी भाकरी घेते त्यांच्यामध्ये, मला अवॉइड नाही करत कोणी, वाढदिवसांना इन्व्हिटेशन येत आहेत मला आता. सो ती खुश होती सायकोलॉजिकली. आणि 5 महिन्यानंतर जेव्हा तिच्या 4 महिन्यानंतर जेव्हा कॉम्पिटिशन होती तिने भाग घेतली सायकलिंग कॉम्पिटिशनमध्ये आणि तिने तो पूर्ण ट्रॅक कंप्लीट केला. अरे वा. कुठेही मध्ये न थांबता. आणि ते झाल्यानंतरही एवढी सायकल चालवल्यावरही तिचा गुडघा दुखत नव्हता. किती छान. तिचे हात दुखत नव्हते. ती व्यवस्थित गिअर आणि ते ब्रेक्स वगैरे मारू शकत होती सायकलचे. तो तिचा फॉलोअप होता तेव्हा तिचे बाबा आले फॉलोअपला. कारण इथे फार असं प्रायव्हसी पॉलिसीज असतात ना, म्हणजे इथे नवरा जरी आला किंवा बायको जरी आली तरी त्याच्याबरोबरची पार्टनर ही त्याची परमिशन असेल तर कन्सल्टेशनला येऊ शकते. त्यांची परमिशन नसेल तर नवरा किंवा बायको ही बाहेर बसतात. ती एकटी व्यक्ती आतमध्ये येते. मुलं आहेत, मुलांना जर काही बोलायचं आहे तर आई बाबा बाहेर बसतात. आपल्याकडे भारतासारखं नाही, पेशंट एक असतो, काळजीपोटी का होईना 4-5 घरातले मंडळी डॉक्टरांकडे घेऊन जातात, प्रेमापोटी असतं ते.
पण इथे तसं अलाउड नाही आहे. जर पेशंट ओके असेल तर मग तरच. हरकत नाही. पण तेव्हा तिच्या आईनी मला फोन केला, की तिच्या बाबांना यायचं आहे तुम्हाला भेटायला, तर चालेल ना म्हणून असं, म्हणजे तिला हरकत नाही आहे. म्हटलं मला काय हरकत असणार आहे, येऊ देत. तेव्हाच माझ्या डोक्यात ही गोष्ट आली, की हे जेव्हा माझ्याकडे येत आहेत, ह्याचा अर्थ ह्यांना ह्यांच्या मुलीत झालेले बदल टिपले बरोबर. ह्यांनी. ते आले माझ्याकडे, मला म्हणाले, की मी सुरुवातीला नाही आलो आणि त्यांनी ऑनेस्टली सांगितलं बरं का, की मॅडम मला आधी एवढा विश्वास नव्हता. इनफॅक्ट मला वाटलेलं, की काय उपयोगच नाही आहे ह्या गोष्टींचा. म्हणून मी माझ्या बायकोलाही ते सांगितलं होतं. पण माझ्या मुलीत होणारे बदल हे मी डोळ्यांनी बघितले आणि म्हणजे तुम्हालाही छान वाटेल आणि मलाही छान वाटतंय, की तिची औषधाची डिपेंडेबिलिटी कमी झालेली आहे आणि मी स्वतः कधीही विचार केला नव्हता माझ्या मुलीचे डोस मी टेपर करीन, पण तिचे डोसेस मी स्वतः टेपर केले. आणि आता ती नॉर्मल जगते, ती नॉर्मल चालते हे बघून मला आनंद होतो. सो थँक यू व्हेरी मच. म्हटलं मला नका थँक यू बोलू, आयुर्वेदाची कमाल आहे. तुम्ही मान्य केलीत ही गोष्ट, ह्याच्यातच सगळं आलं म्हटलं. त्यांनी मला खूप छान तेव्हा कॉम्प्लिमेंट दिली. मला म्हणतात, की मी NHSमध्ये आहे, पण खरोखर जर एखाद्या पेशंटला बरं वाटत असेल, तर काय हरकत आहे आणि आय विल रिअली लुक फॉरवर्ड, की पुढे आयुर्वेदही NHSचा भाग व्हावा, असं मला खरंच वाटतं. अरे वा. पेशंट सेफ्टीसाठी, पेशंटना बरं वाटण्यासाठी. कारण शेवटी तुम्ही डॉक्टर आहात. पेशंट बरा झाला पाहिजे हे महत्त्वाचं. अरे वा, खरंच खरंच. मग जेव्हा तुम्हाला इथल्या पेशंट्सला औषधं द्यावी लागतात, तर मग इथे औषधं इझिली अवेलेबल होतात का? कारण सहसा भारतात लगेच मिळतात. मग ते भारतातनं मागवावे लागतात का इथेही मिळतात का? इथे काही तुम्ही घरगुती जुगाड सांगतात लोकांना? आता जसं मी तुला म्हणाले मगाशी, की किचन इज युअर फार्मसी. त्याच्यामुळे जुगाड म्हणण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये अशी कॉम्बिनेशन्स खरोखर दिलेली आहेत. भारतामध्ये आपल्याला त्याचं ना फार नवल वाटत नाही. कारण आपल्या स्वयंपाकामध्ये आपण सर्रास वापरत असतो. गरम मसाला, धणे जिरे पावडर, हळद. त्यामुळे आपल्यासाठी काय अरे हे आहेच. पण खरं ते औषधी आहे. आणि त्याच्यामुळे आपण खरं खूप जेवतो. मी जेव्हा इथल्या लोकांचं डाएट बघते ना, तेव्हा सकाळी कॉर्नफ्लेक्स, दुपारी एखादं सँडविच, संध्याकाळी प्रोटीन बार म्हणजे असं चिक्कीसारखं असतं ते आणि रात्री काय तर एखादं चिकनचं बेक किंवा असं काहीतरी आणि झालं. म्हणलं ह्यांची पोटं कशी भरतात म्हणलं ह्याच्याने आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघितलं तर आपण पोहे, उपमा, पराठे, दुपारी चपाती, भाजी, सॅलड, वरण भात, संध्याकाळी पण चहाशी आपल्याला फरसाण किंवा असं काहीतरी, रात्री झोपताना पुन्हा फुल सरसकट. मीच विचार करायला लागले म्हणलं एकतर हे कमी जेवतात किंवा आपण अति जेवतो. म्हणजे नेमकी काय? तरीसुद्धा ओबेसिटीचं प्रमाण ह्यांच्याकडे जास्त आहे आणि आपल्याकडे एवढं नाही आहे. कॅन्सर वगैरेची प्रमाणं ह्यांच्याकडे जास्त आहेत, आपल्याकडे एवढी नाही आहेत. द रिझन बिहाइंड इट इज आपली इम्युनिटी चांगली असते. कारण नॅचरली आपण ह्या किचनमधले जे हर्ब्स आहेत, जे औषधी आहेत, त्याचा आपण वापर करत असतो. सो त्याच्यामुळे इथल्या लोकांसाठी ते औषधच आहे. सो म्हणून किचनमधला ह्या गोष्टींचा उपयोग करून आपण ट्रीटमेंट नक्कीच देतो. तर औषधं जी आपण भारतातनं मागवतो, जसं मी तुला म्हणाली, काही औषधं भारतातून येतात, कारण आयुर्वेद हे इंडियन मेडिसिन आहे. पण जसं इथेही काही फार्मसीज आहेत, सो त्यांच्याकडनंही आपल्याला औषधं अवेलेबल असतात. काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्यांच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टची लायसन्स आहेत. सो भारतातनं रॉ मटेरियल ॲनालिसिस करून औषधं UKत येतात. इथे आल्यानंतर त्यांचा रॉ मटेरियल ॲनालिसिस होतो, बॅचेस पडतात, क्वालिटी कंट्रोल केलं जातं आणि मग ती तुम्हाला डिस्ट्रीब्युशनसाठी अवेलेबल असतात. सो अशा सोर्सेसकडनं तुम्हाला औषधं तुम्ही घेऊ शकता आणि ती प्रॉपर ऑथेंटिक प्युरिटी चेक वगैरे ऑर्गॅनिक म्हटलं तर ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट हे असं सगळं, उलट मी म्हणते शुद्धता ही छान पद्धतीने मेंटेन्ड असते. रेट्स जास्त असतात. Obviously. भारतात 30 शतावरी, आज तू भारतात 1 किलो घेतलीस, त्या शतावरीचा रेट इकडे जास्त आहे. कारण ती ह्या सगळ्या ट्रॅकमधनं येते. बरोबर. टॅक्सेस लागतात. UKचे टॅक्सेस तर तुला माहितीच आहेत. त्याच्यामुळे हे सगळं आल्यामुळे त्याचा रेट मात्र वाढतो. पण ती गोष्ट तुम्हाला अवेलेबल असते आणि तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. कारण तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला औषधं हवीच. बरोबर. ॲटलिस्ट पेशंटला तात्पुरतं त्याच्यातनं बाहेर काढणं, ह्याच्यासाठी औषधं हवी आणि मग मेंटेनन्ससाठी बाकीची उपचार असतात, रसायन असतात, ती आपण सांगतो. म्हणजे तुम्ही औषधं, मला माहिती आहेत की आयुर्वेदातल्या औषधांची नावं फार वेगळी असतात. मजेशीर नाही म्हणणार, वेगळी असतात. पण जशी की गोक्षुरादी गुग्गुळ किंवा अश्वगंधा किंवा असे जे नावं असतात, जेव्हा तुम्हाला इथल्या गोऱ्या लोकांना, ब्रिटिश लोकांना समजावून सांगावं लागतं, तेव्हा कशा पद्धतीने सांगतात? काही गमती आहेत का? अरे खूप गमती आहेत. एकदा असा प्रसंग क्लिनिकला पण घडला होता,
की एक असं कल्प आहे आयुर्वेदात, त्याचं नाव आहे पुनर्नवा गुगुळ. सो जिकडे जोडाक्षरं आली, उकार, अकार, वेलांट्या, रफार वगैरे आले, की इथल्या लोकांची गडबड होते. त्यांच्यासाठी ते फार टंग ट्विस्टिंग असतं. सो माझ्या क्लिनिकला एक कपल आलं होतं आणि त्यांना कोणीतरी पुनर्नवा गुगुळबद्दल माहिती सांगितली, जी त्यांनी शोधली होती आणि त्यांना ते मला सांगायचं होतं, की आमच्यासाठी हा कल्प चालेल का? किंवा तुमचं ह्या कल्पाबद्दल काय म्हणणं आहे? पण त्याला ते मला माझ्याकडे बोलताच येत नव्हतं, त्याला कशाबद्दल सांगायचंय. तो मला म्हणतो, की तर त्याच्या बायकोला त्यांनी विचारलं, की "वी वर डिस्कसिंग अबाउट समथिंग दॅट डे. व्हॉट वॉज इट? डू यू रिमेंबर?" असं. तर ती म्हणते, "ओह, आय थिंक इट वॉज गुलू गुलू." तर तर मला एवढं हसू आलं, कारण मराठीमध्ये तुला माहिती आहे नवरा बायको, पार्टनर, गुलू गुलू म्हणजे ते जरा वेगळ्याच ट्रॅकवर जातं. बरं त्यांच्यासमोर हसू पण शकत नाही आपण, अशी कोंडी होते. मला लक्षात आलं, म्हणलं ह्याला गुग्गुळ म्हणायचंय, पण त्याला तो ग ला ग हे बोलता येत नाहीये आणि पुनर्नव तर फारच त्याच्यासाठी अवघड होतं बोलायला. मग तो इट स्टार्ट्स विथ पी. मग तेव्हा मी ताडलं, म्हणलं, डू यू मीन पुनर्नवा गुग्गुळ? तो म्हणतो, येस, हाऊ इट इज सो इझी फॉर यू टू स्पीक. हाऊ डिड यू सेड इट सो क्विकली? म्हटलं, आवर टंग इज बीन ट्रेन्ड अकॉर्डिंगली. का तुला मी सांगते, आयुर्वेद हे संस्कृतमध्ये लिहिलंय. बरोबर आहे, लिटरेचर संस्कृत आहे. संस्कृत अत्यंत उत्तम स्पीच थेरपी आहे. अगदी. संस्कृत जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा इट इज टंग ट्विस्टिंग आणि ते गरजेचं असतं तुमचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी. लहान मुलांना, मी तर म्हणते माझ्याकडे जे पेशंट्स येतात किंवा जे पेशंट नाही पण आहेत, तरी सुद्धा लहान मुलांना आपण संस्कृतचे श्लोक शिकवावे आणि त्याच्याने त्यांचे उच्चार चांगले होतात. कधी कधी अनेक मुलं असतात, टंग टाय वगैरेची गोष्ट वेगळी आहे, त्यांना आपल्याला वेगळे उपचार द्यायला लागतात. पण काही मुलं उशिरा बोलायला लागतात, त्यांचे शब्द तोत्रे येतात, स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम असतो किंवा जीभ जड असल्यामुळे ते र ला क ला त ला क असं वगैरे गडबड होते त्यांची. स्वर नीट बोलता येत नाहीत, व्यंजनांमध्ये जोडाक्षरांमध्ये गडबड होते. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही मुलासमोर उभं राहून त्यांना शिकवायचा नाही श्लोक, उभं राहून शुभंकरोती बरोबर एक श्लोक रोज बोलायचा, तो नवीन श्लोक 1 महिना बोलायचा, 1 महिन्यानंतर नवीन श्लोक घ्यायचा. छोटे श्लोक, असे मोठे मोठे नाही, 1-1, 2-2 ओळींचे. मुलं ऐकून बोलायला शिकतात. ऑडिटरी स्टिम्युलेशन असतं. बरोबर. महाराष्ट्रीयन व्यक्तीचं मूल हे मराठी बोलतं, तमिळ व्यक्तीचं मूल तमिळ म्हणतं. त्यांना माहिती असते का ही भाषा काय आहे? ते ऐकतात, ते बोलतात, त्यांची टंग तशी ट्रेन होते. मग जर तुम्ही ती स्तोत्र आणि मंत्र जर तुम्ही बोललात मुलांसमोर ना, एकदाच जरी संध्याकाळी, मुलं आपोआप बोलायला शिकतात, त्यांची वाणी क्लिअर होते, त्यांचे उच्चार स्पष्ट होतात. हीच कमाल आहे आयुर्वेदाची आणि आपल्या संस्कृत भाषेची. औषधाची नावं सांगताना ह्या अशा वेगवेगळ्या मजा असतात. असे अनेक कल्प आहेत ज्यांची नावं थोडी अवघड आहेत बोलायला वगैरे, एरंडभ्रष्ट, हळदी टिकडी वगैरे असं. मग त्यांना तर ते म्हणजे एरंडभ्रष्टपर्यंत गेल्यावर बाकी पुढचा टप्पा पण पडत नाही. सो मलाही त्यांना असं बोलावं लागतं आणि ते नाही ते व्यवस्थित समजून मग ते ट्राय करतात प्रोनाऊन्स करायला, पण ते शिकतात आणि अशा गमती जमती होत असतात त्याच्यामुळे. म्हणजे त्यांना तुम्ही थोडक्यात असं सांगता की तुम्ही जो ॲक्सेंट वापरता, जो आमच्या डोक्यावरनं जातो, टप्पा न पडता, तसे आमचे काही शब्द आहेत. अगदी अगदी अगदी. आणि ते श्लोकाचं उदाहरण पण तुम्ही चांगलं सांगितलं मंत्राचं. कारण मी माझ्यावरनं सांगतो की मी गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते फक्त ऐकून ऐकून शिकलो. आई वडील आई बाबा म्हणायचे, पुस्तक पण समोर नसायचं. नक्कीच आपली भाषा, संस्कृत भाषा आणि सगळं चांगलंच आहे, नो डाऊट. इथली जी मंडळी आहेत, लोकल ब्रिटिश मंडळी किंवा इथल्या लोकांना, बऱ्याच लोकांना ॲलर्जीज असतात. तर मग त्या ॲलर्जीज लक्षात घेऊन औषधं सांगताना काही अवघड वाटतं का? काही आयुर्वेदाचे तोटे नाहीच आहेत? कसं आहे माहिती आहे का, ॲलर्जी ह्या गोष्टीला आयुर्वेदामध्ये ना लो इम्युनिटी ह्याच्याशी कनेक्ट केलं जातं. की ॲलर्जी म्हणजेच काय, एखादी गोष्ट तुझ्या बॉडीला नाही सहन झाली आणि तुझी बॉडी त्याला रिॲक्ट झाली. मग आयुर्वेद काय म्हणतं की ती ॲलर्जी तुम्ही दाबता, म्हणजे तुम्हाला ती ॲलर्जी झाली का तुम्ही ती ॲलर्जी सेटल करण्याचा प्रयत्न करता, त्याच्याऐवजी ती ॲलर्जी तुम्हाला का होते ह्याचा हेतू क्लिन्झ करा, त्याच्यावर वर्क करा. आता तुमची रोगप्रतिकारात्मक शक्ती म्हणजे इम्युनिटी कमी असली, एखादा पदार्थ पचवायची किंवा एखाद्या पदार्थाच्या तुम्ही संपर्कात आल्यानंतर त्याला डिफेंड करायची, तर तुम्हाला तो पकडतो आणि तुम्हाला त्याची ॲलर्जी होते. आता जेव्हा आमच्याकडे असे ॲलर्जी असणारे पेशंट येतात, आता ॲलर्जीज अनेक प्रकारच्या असतात. तुम्हाला स्किनवर रॅश येते, तुम्हाला सर्दी असते, पोलनची ॲलर्जी, डस्टची ॲलर्जी, दुधाची ॲलर्जी, म्हणजे
एखादी गोष्टशी तुम्ही संपर्कात येता, ठीक आहे. आता तू डस्ट ही गोष्टशी तुम्ही संपर्कात येणारच आहात. तू कितीही प्रयत्न केले, तू काही 24 तास मास्क घालून नाही फिरू शकत. बरोबर. मग अशा वेळेस तुमची स्वतःची रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवा, की जेणेकरून तुम्ही जेव्हा डस्टच्या संपर्कात येता, तेव्हा तुमची बॉडी तुमच्यासाठी वर्क करेल. जनरली जेव्हा सीझनल चेंजेस असतात ना, त्यावेळेस या ॲलर्जींचं प्रमाण वाढतं. कारण आयुर्वेदात ना ह्याच्यासाठी एक फार उत्तम संकल्पना सांगितली आहे, ऋतुचर्या, की ज्याच्यामध्ये बदलतं वातावरण बाहेरचं, ह्याच्यानुसार तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यायची असते. ऋतुसंधी काळ असतो, की आधीचा ऋतू संपताना शेवटचे 7 दिवस आणि नवीन ऋतू सुरू होतानाचे पहिले 7 दिवस. त्या काळात जर तुम्ही तुमची काळजी घेतलीत, तर शक्यतो हे ॲलर्जीज वगैरे होण्याचं प्रमाण जे आहे हे कमी होतं. तुम्ही रसायन औषधं घेतली, स्वतःची इम्युनिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, तर ॲलर्जीज कमी होतात. पण इकडे एक इथे जे ॲलर्जीज जनरली आपण बघतो थोड्या वेगळ्या, त्या आहेत नट ॲलर्जीज. म्हणजे कुठलंही नट खाल्लं, नट म्हणजे आपली ड्रायफ्रुट्स जी आहेत त्यातले आल्मंड आहेत किंवा काही अशी नट आहेत, त्याच्या ॲलर्जीज मुलांना असतात. आणि मला असं म्हणजे ऑफकोर्स जेव्हा ही लोकं आपल्याकडे येतात आणि त्या खूप सिव्हिअर ॲलर्जीज त्या मुलांना होतात असं आपल्याला कळतं. मग असे जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात तेव्हा आपला अप्रोच तोच राहतो. मी पुन्हा बोलीन, की आपण नाडी बघतो, त्या व्यक्तीला त्याची ॲलर्जी काय होतीये ह्याचा अभ्यास करतो आणि मग त्या हिशोबाने आपण औषधं त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर ती प्रकृती ओळखून त्या दोष काय विकृत झालेला आहे ह्याच्यानुसार तुम्ही बघून औषध दिलत ना, तर शक्यतो ते औषधाचा त्रास होत नाही. पेशंटला बरं वाटावं म्हणून आपण औषध देतो. आपण रँडमली त्यांना प्रिस्क्राईब करत नाही. सो जरी त्याला ॲलर्जी असली तरी सुद्धा ती गोष्ट डोक्यात ठेवून त्याला का ॲलर्जी आहे ह्याचाही आपण अभ्यास करून त्यांना ट्रीटमेंट देतो. सो जरी आयुर्वेदिक औषधं असली तरी आयुर्वेदिक औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, जे तू म्हटलंस का ते चालतं सगळं, तर आयुर्वेदात एक खूप छान कल्पना दिलेली आहे, की अतियोग, अयोग, मिथ्यायोग, की कुठलीही गोष्ट आहे जी औषध आहे, मग ते कुठलंही औषध असो, ते तू अतियोगात घेतलंस तर ते कुठेतरी तुझ्या शरीराला अशी सिम्पटम्स दाखवणारच. सो एखादं औषध तुला जर 2 गोळ्या लागतील तर दुसऱ्या व्यक्तीला 4ही लागू शकतात, तिसऱ्या व्यक्तीला 1ही लागू शकते. बरोबर. मग जी व्यक्ती 4 गोळ्या घेते तिला असं वाटतं कधी-कधी, की अरे मी 4-4 गोळ्या घेतल्या आणि मला त्रास झाला. अरे पण तुला 4 गोळ्यांची गरजच नव्हती. म्हणून योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्हाला किती अपेक्षित आहे तसं तुम्ही घेतलं तर शक्यतो तुम्हाला ॲलर्जी असली किंवा नसली त्याचा अभ्यास करून औषधोपचार केले तर काही प्रॉब्लेम होत नाही. मंडळी, माझ्या अपेक्षेप्रमाणे आयुर्वेदाचा पॉडकास्ट खूप रंगत चालला आहे. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी पण खूप नवीन गोष्टी शिकतोय. आणि UK आयुर्वेद हा प्रश्न अजूनही मला पचत नव्हता. तो श्रुती कोटकर मॅडम कसा बसा पचवताय मला. तर मला या पॉडकास्टचे 2 भाग करावे लागणार आहे. त्यासाठी पहिला भाग मी इथे संपवतोय. पुढचा भाग आपला लगेचच्या शुक्रवारी म्हणजे लगेचच्या आठवड्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोवर 90% लोक आहेत जे व्हिडिओज बघताय पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे. नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळणार आहे तर UK गर्भसंस्कारच्या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. UK जर तुम्हाला आयुर्वेदात करिअर करायचं असेल तर ते करिअर तुम्ही कसं करू शकता, त्याच्यानंतर भारतीयांनी काळजी कशी घ्यावी, नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी, आयुर्वेद याच्यावर काय सांगतं, असे भरपूर प्रश्न, असे भरपूर विषय पुढच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये कव्हर होणार आहे. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आयुर्वेदाच्या पुढच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये लवकरच. प्रेम असंच राहू द्या, कायम सोबत राहा. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.